एक मोठी बातमी समोर येतेय। मनसेच्या नेत्यांच्या नाराजीनंतर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज केला। मी असं काहीही बोललेलो नाही असं संजय राऊत यांनी मेसेज केलेला आहे। आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचं मेसेजमध्ये खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते आहे। सध्या युती संदर्भातली चर्चा सुरू असेल तर अशा कुठल्या वाक्यांनी खोडा नको, त्यामुळे संजय राऊतांनी कदाचित असा मेसेज लगेचच करून टाकला आणि एक्सप्लेनेशन दिलं। आजच सकाळी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की काँग्रेस हा राज्यातला महत्त्वाचा घटक आहे आणि ते आपल्या सोबत असावा असं राज ठाकरेंचं मत असावं असं मला वाटतं। आणि त्यानंतर लगेचच मनसेने नाराजी नोंदवलेली होती। आता या मेसेज संदर्भात आपण विचारूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना। प्रणाली, अशी माहिती मिळतेय की मनसेच्या नाराजीनंतर एक पाऊल मागे गेलेले आहेत आणि कुठलाही धोका नको, कुठलीही गडबड गोंधळ नाराजी नको म्हणून संजय राऊतांनी मेसेज केलाय राज ठाकरेंना, काय सांगाल? सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक मेसेज केलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये आपण असं काही बोललो नाही किंवा आपल्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता असं त्यांनी या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे। सोबतच अशी सुद्धा माहिती मिळते की आज जी बैठक झाली प्रवक्त्यांची, त्या बैठकीमध्ये नेते आणि प्रवक्ते यांनी नाराजी व्यक्त केली होती की संजय राऊतांनी जी आज सकाळी भूमिका मांडली त्यावरून, आणि त्यामुळे त्या नाराजीचा परिणाम असा म्हणावा लागेल की संजय राऊत यांनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक मेसेज लिहिला आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी आपण असं काही वक्तव्य केलं नसल्याचं किंवा आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी संजय राऊत यांनी एक पाऊल मागे घेत जो काही प्रयत्न चालू आहे दोन ठाकरे एकत्रित येण्याचा, त्यामुळे त्यामध्ये आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे अडचण निर्माण होऊ नये असा प्रयत्न त्यांच्या वतीने या मेसेजच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचं आपण म्हणू शकतो। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली। आज सकाळी संजय राऊत नेमकं काय म्हणालेले होते ते आपण ऐकूयात। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे।